मित्रांनो नमस्कार. हा व्हिडिओ आहे तामिनी घाटातला. तामिनी घाटातून आपण गाडी चालवतो आणि गाडी चालवत असताना काय काळजी घेतली पाहिजे तर याच्याबद्दल छोटीशी माहिती देणार आहे. तर या ठिकाणी बघा, आपल्याली समोर जाण्यासाठी जागा आहे, पण क्लिअर होत नाही आहे की समोर टर्न आहे की नाही म्हणून. आणि समोर टर्न असल्यामुळं इथं बघा, तुम्ही लेफ्ट साईडला पाहिलं असेल की ॲरो पण आहे आणि त्या ठिकाणी ओव्हरटेक नाही केलं पाहिजे. पण आपल्या उजव्या साईडनी एक टेम्पोवाले दादा गेले बघा, आणि तिथं डावं वळण आहे तरी देखील त्यांनी ओव्हरटेक केलं आहे. डावं वळण असेल तर तुम्हाला काहीच दिसणार नाही आहे. समोर बघा, एकदम क्लोज कनेक्शन आहे. समोरच्यानं पूर्ण गाडी साईडला खाली उतरवली आणि त्याच्यामुळे दोघांचाही बचाव झाला. याच ठिकाणी जर समजा हेवी गाडी असती समोर येणारी आणि जर कंट्रोल नसती झाली समजा, तर तिथं अपघात होणं निश्चित आहे. आणि दोन्ही साईड ह्या ड्रायव्हरच्या साईडच्या इम्पॅक्ट होतात अशा ठिकाणी. तर शक्यतो होता होईल तेवढं काळजी घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आणि गाडी चालवताना वेळ लागला तरी चालेल, पण ओव्हरटेक हा क्लिअर करा की समोर वळण आहे किंवा समोर काय सिच्युएशन आहे. आता या ठिकाणी देखील पहा, आता या लाईन्स आहेत ज्या कट नाही का, तर त्या ठिकाणी पुढं वळण आहे असा त्याचा संदेश होतो. पण आपण पूर्ण समोरच्या साईडला क्लिअर केलं होतं की समोरून गाडी येत नाही आहे आणि वळण किती मोठं आहे. तर याचा देखील विचार केला पाहिजे. आणि समोर बघा, आता ह्याच भाऊ होता तो. आता इथं बघा, मी क्लिअर झाल्याशिवाय ओव्हरटेक करतच नाही आहे. आता इथं बघा, समोरून गाडी येते तर मी ओव्हरटेक करणं टाळलेलं आहे. कधीही तुम्ही गाडी चालवत असताना जर गाडी समोरून येताना दिसत असेल तर त्या सिच्युएशनमध्ये बळजबरीचा जो आपण ओव्हरटेक म्हणतो ना, तो कधीही करायचा नाही मित्रांनो. आणि हा काही छोटा प्रवास नाही केलेला मी. हा प्रवास मी 250 किलोमीटरचा असाच आणि सिंगल रोडवर केलेला आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं असेल माझी लो बीमची लाईट. आता हे लो बीम का केली माहिती आहे का टर्नवर मित्रांनो? समोरून येणाऱ्या गाडीचा लाईट आपल्याला दिसला बघा अगोदरच, आणि त्याच्यामुळे आपण आपली गाडी कंट्रोल केली. आणि जर दोघांचा हाय बीम असतं तर त्याच्यात प्रकाशात प्रकाश मिळाला असता आणि लेफ्ट साईडला जे खड्डा आहे तो खड्डा मला देखील दिसला नसता आणि स्पीड देखील थोडीशी जास्त राहिली असती आणि त्या सिच्युएशनमध्ये दोघांचंही नुकसान झालं असतं. तर त्याच्यासाठी काळजी घ्यायची असते मित्रांनो. हाय बीम कंट्रोल नाही वापरायची. पांढऱ्या लाईट नसल्या पाहिजे. पांढऱ्या लाईट असते ना, कळतं फास्ट निघून गेलं असतं दोघं. कंटिन्यू वापरतात ना. तर माझे हायबीम आहे ना, तर मला त्रास होत आहे, म्हणून मी पुढे आलं की बंद करतो हायबीम. समोरचा त्रास ड्रायव्हिंग एवढा भारी स्किल आहे ना, प्रॉपर. आता तुम्ही कुठं करायचं काय करायचं बरोबर हा ना. ड्रायव्हिंग मी पण करतो, पण माझा थोडा नॉर्मल झटका जरी बसतो. तुमचा कधीच गेअर चढवताना उतरवताना झटका बसत नाही, कधीच नाही, वाटलंच नाही मला. आता हे आमचं हेच आहे, कंटिन्यू पण नाही, चालू. कंटिन्यू ड्रायव्हिंग तर मी एवढी खतरनाक करतो, मग माझ्या तरी झटका बसतो डायरेक्ट. लोकांना असं कॉन्फिडन्स राहतो, मी लगेच त्याला ओव्हरटेक करतो, असं त्या गोष्टी राहतात. मी काय करतो, आणि असं नाही रोड दिसल्याशिवाय नीट करतो. की रिस्क घेऊन हा, घेतो. risk घेऊन केलेलं. तर मला गाड्यांची अशी कमी पडतो डायरेक्ट. तर तुम्ही ऐकलं असेल की कस्टमर काय बोलले. तर मी यांच्यासोबत 3 दिवस होतो आणि 3 दिवस एक रात्र तर पूर्ण मी गाडी चालवली. आणि पूर्ण रात्र म्हणजे त्यांना 1 वाजता घेतला आणि सकाळी 6:30 वाजेपर्यंत आम्ही घाटातून पूर्ण रोडमधून गाडी चालवत होतो. त्यांना कुठंही असुरक्षित वाटलं नाही. आणि तेच सगळ्यात मोठी जी खासियत असते मित्रांनो, की आपल्यासोबत जे बसलेले आहेत तर त्यांना असुरक्षित वाटलं नाही पाहिजे, आणि तेव्हाच आपण खरी ड्रायव्हिंग करतो. बघा, आता या ठिकाणी समोर आता तुम्हाला एक असा अनुभव येणार आहे की लोक कशा प्रकारे गाडी चालवतात. आता इथं लो बीम आहे माझं, तरी पण लोक लो बीम नाही करत. मी लो बीम करतो का, तर समोरच्याला रोड व्यवस्थित दिसावा आणि आपल्यालाही रोड दिसावा व्यवस्थित म्हणून. आता या ठिकाणी मी हाय बीम, जसं गाड्या गेल्या तसं मी हाय बीम लावलं का, तर समोर गाड्या नाही आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण आपली स्पीड देखील थोडीशी वाढवू शकतो. आतमध्ये बसलेल्या माणसाची पाठ नाही हल्ली पाहिजे, गाडी कशी बी चालवली तरी. बरोबर. जर पाठ हल्ली की समजा ड्रायव्हिंग केलं आहे. पूर्ण सेंटरमध्ये होतो. मी पण कसं जोरात असला रस्ता सेंटर नसतं. या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, जर माझी देखील स्पीड जर जास्त असती
आणि मी जर देखील त्यांच्यासारखंच सेंटरला गाडी ठेवून जर चालवली असती तर तर माझे हाय बीम असते तरी त्याला दिसलं नसतं पलीकडे. आता या ठिकाणी समोर पाहू शकता, समोर लेफ्ट साईडचं वळण आहे. तर तिथं मी लो बीम का केली माहिती आहे का मित्रांनो, समोरून येणाऱ्या गाडीचा प्रकाश आपल्याला दिसला बघा, आणि असं काही वाटलं ना की समोरून गाडीचा प्रकाश येतो किंवा काही, तर कन्फर्म करण्यासाठी आपलं लो बीम करा, लगेच आपल्याला समजून येतं की समोरून गाडी येते की नाही येते. तिथं चौक नाही का ते टर्नला एसटी सारखं हे असतं. जर आपण हाय बीमच ठेवली तर त्या प्रकाशामध्ये समोरच्या गाडीचा प्रकाश येतो आणि आपल्याला काहीही दिसत नाही. आणि तशा सिच्युएशनमध्येच मग आपण पुढं गाडी घेतली तर मात्र त्या ठिकाणी देखील आपण असुरक्षित होतो आणि समोरचा देखील असुरक्षित होतो किंवा इमर्जन्सी ब्रेकिंग करायला लागतं. तर घाटामध्ये गाडी काळजी घ्यायची आहे मित्रांनो, काळजी घेऊन गाडी चालवायची आहे आणि काळजी घेऊनच आपण आपला प्रवास पूर्ण करायचा आहे. जर आपण समोरच्याची काळजी घेतली तर आपण ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सुरक्षित होतो. मित्रांनो, सुरक्षित राहा आणि ड्रायव्हिंग करत राहा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा.